श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यातील प्रत्येक सणाला विशेष महत्त्व असतं. बहीण भावाचं अतूट नातं असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. मग रक्षाबंधनला प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधत असते आणि अशी मान्यता आहे की बहिणीनं बांधलेला जो धागा आहे हा धागा आपल्या भावाचं रक्षण करत असतो. त्याच्यावर कोणतंही संकट आपली बहीण कधी येऊ देत नसते. मग असंच महिलांनो, तुम्ही तुमच्या भावाला येत्या रक्षाबंधनला राखी बांधणार आहात. पण राखी बांधण्यासोबतच भावाला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी, भावाच्या जीवनातील ज्याही संकट आहेत, दुःख आहे ते दूर व्हाव्या यासाठी, किंवा भावाच्या जीवनातील जी ही इडापिडा आहे ती कायमची निघून जावं यासाठी तुम्हाला तुमच्या भावाला ताटामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे आणि ती ओवाळायची आहे. आणि ओवाळूनच्या बंधनाच्या दिवशी आपल्याला शुभ मुहूर्त राखी बांधायची आहे. मग राखी बांधल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही ते पूजनाचं ताट आहे किंवा रक्षाबंधनाच्या वेळेस पूजेचं ताट तयार करणार आहात, त्या ताटामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि भावाला राखी बांधल्यानंतर त्याला तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे. तुरटीचा तुकडा तुम्हाला भावावरून 3 वेळा उतरायचा आहे आणि त्यानंतर तो तुकडा तसाच घेऊन तुम्हाला तो गॅसवर ठेवायचा आहे आणि पूर्णपणे तो तुम्हाला तुकडा जाळायचा आहे. असं केल्याने तुमच्या भावाच्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या, कितीही इडापिडा असू द्या, कितीही संकट असू द्या, 100% दूर होणार आहे. अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे. बहिणींनो, या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.